इकडे तर आमचं इकडे मटणाकडेच लक्ष आहे. ते तुझा ताट बघूनच कळतंय लगेच. दाजी आपली तरी आज तर पार्टी आमच्याकडे. आमच्या दाजीच्या घरापासून एक त्याला म्हटलं काय 3 डेट वाटतंय का. आणि आता आम्ही पार्सल घेतो 1 लिटर. हा बघा इथे छटाकचा खूप हे आहे, मापदंड आहे ना. केवढी मोठी आहे म्हणजे रोहू केवढा असेल. हे आंबली मासा हा पण नदीचा. हे नरमादी वगैरे असं काय नाही, सगळे मिक्स आहेत आणि जिवंत. गोड्या पाण्याचे मोठे मोठे मासे तिकडे. इकडे गर्दी बघा किती आहे मच्छी मार्केट. आणि दाजी गाडी काढतायत. हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तुमचं सकाळी सकाळी स्वागत आहे ते पुण्यामधून, म्हणजे पुण्याच्या देहूमधनं. आणि मी आहे देहूला असलो की म्हणजे कुठे असतो मी तर माझ्या बहिणीकडे. हे बघा हे आपल्या बहिणीचं घर आहे इकडे. आणि दाजी गाडी काढतायत. आणि आता आम्ही निघालो आहोत ते काहीतरी आणायला संडेसाठी. संडे स्पेशल आज संडे आहे. संडेसाठी काहीतरी स्पेशल आणायला निघालो आहे. आणि आम्ही आलो की दाजीनं स्पेशल मच्छी खायची असते. त्यामुळे आता मच्छीच बघायला चाललो आहे. ते मच्छी मार्केट कुठलं चाललो आहे ते अजून माहीत नाही, पण चाललो तर आहे. चला आज आता आपण जरा पुण्यातलं मच्छी मार्केट पण बघू आणि कुठे कुठे फिरणार आहे ते पण तुम्हाला दिसेलच या ब्लॉगमध्ये. आत्ता आम्ही पोचलो आहे कृष्णानगर मच्छी मार्केटला. आणि इकडे एक 4 वेंडर आहेत मोठे मोठे. हे बघा हे आहे कृष्णानगरचं मच्छी मार्केट. इकडे सगळेच मासे जास्त तर गोड्या पाण्याचेच दिसत आहेत, जिलापी वगैरे. हे बघा इकडे गर्दी बघा किती आहे मच्छी मार्केटला. लोकांची नुसती झुंबड उडाली आहे आणि सगळ्या चिलापी मासा आहे हा. पटापट लोक भरतात आणि विकायला नेणाऱ्यांची गर्दी बघा किती आहे. आणि आपल्याला घ्यायचे ते मासे गोड्या पाण्याचे मोठे मोठे मासे. बांगडा आहे, कोळंबी आहे. बघा बांगडा 240 रुपये किलो. हा फ्रेशवाला आहे का बर्फातला आहे? हा फ्रेशवाला. बघा बांगडा आहे 240 रुपये किलो. आणि हे बघा इकडे सुरमई आहे. सुरमई कशी आहे रे? बघा ही 800 रुपये किलो आहे. हा बघा ही फ्रोझनवाली आहे, ही किती? 800 रुपये किलो. आणि फ्रेशवाली 1200 रुपये किलो सुरमई. आणि माकला कशी आहे रे? ए दादा माकलं बघा 100 रुपये पाव किलो आहे माकुल. आणि तो आहे तुमचा कटला. हा बघा केवढा मोठा. हे बघा इकडे कटला बघा केवढा मोठा आहे. हे जरा तुम्हाला असं लाईन येत असते. आणि बारके कटले पण आहेत, मोठा कटला आहे. हा 240 रुपये किलो बोलतो ना. हे 240 रुपये किलो ना. बघा 280 रुपये किलो. आणि हे बघा छोटावाला आहे तो 240 रुपये किलो. एवढा मोठा कटला आहे बघा, एवढा मोठा. तिकडे मासे कटिंग चालू आहे. बाकी इकडे गोड्या पाण्याचे जास्त मासे. हे चिलापी कसं आहे रे आज? बघा 120 रुपये किलो आहे चिलापी. हा सिल्वर आहे. कसा आहे तो? हा बघा 240 रुपये किलो सिल्वर. हे दादा हा आपल्याला 1 किलो बांगडा 1 किलो. बघा हा मासा आता आपण कटला ट्राय करतो. एवढा मोठा 1 किलो. आणि तिकडचे बांगडे पण आपण घेतो 1 किलो. किलोमध्ये किती बसतात बघू. आणि हा आणि बासा कसा आहे रे? बासा 140 रुपये किलो बासा. रूपचंद कसा आहे रे? रूपचंद बघा रूपचंद 160 रुपये किलो. आणि हा बासा पण तेवढाच रेट नाही. बाकी हा रोहू आहे 240 रुपये किलो. बघा गोड्या पाण्याचे मोठे मोठे मासे तिकडे या मार्केटमध्ये आला. आणि मंगूर हा जिवंत मासा मंगूर. बघा मंगूर मासा 140 रुपये किलो बारपैकी. बघा मंगूर आणि हे जिवंत वळवळत आहेत मंगूर मासे. हे बघा हे आपले आता बांगडे 1 किलो. आणि आपल्याला हा घेतला आपण हा कटला 1 किलो. आणि हा कुठला कापतोय रे? रोहू. बघा रोहू याला खवले खूप असतात गोड्या पाण्याच्या माशांना. बघा आता कापतोय. आणि बघा आपला 1 किलोमध्ये 1.5 kg काढ ना. 1.5 kg काढ ना. 1 किलोमध्ये एवढा. हा माझा आहे 1.5 किलो काढ. 1 किलोमध्ये एवढ्या कटला. फ्रायवाले पीससाठी मारा कटिंग.
चला मस्तपैकी कटिंग झालं आपला कटला. हे बघा प्रॉन्स आहे 120 रुपये पाव किलो. हे बघा एकदम 120 रुपये पाव किलो म्हणजे 480 रुपये किलो. बोंबील 100 रुपये पाव किलो आहे. हे बघा 900 रुपये पापलेट आहे. 900 रुपये बघा एवढा मोठा पापलेट. साईज बघा एक नंबर नाही पण जी पण नंबर आहे ती 900 रुपये किलो आहे. आणि हे बघा हे नदीतले मासे पण आहेत छोटे छोटे. हे सगळे नदीतले मासे आहेत. आणि बघा इकडे आहेत क्रॅब्स. बघा हे सगळे नदीतले आहेत. आणि हे नरमादी वगैरे असं काय नाही सगळे मिक्स आहेत क्रॅब्स. आणि हे 350 रुपये किलो आहे खेकडा. कुठला पण घ्या साईज बघा ही आहे खेकड्याची. आणि अशी बघा ही दुकान आहे तिकडे. गर्दी बघा किती आहे मार्केटमध्ये. जबरदस्त गर्दी आहे फिश मार्केटला. आणि केवढे मोठे मोठे आहे बघा कटला रोहू एवढे मोठे मोठे आहेत. हे बघा मला इकडे पण बघा हे असे मासेवाले दिसतील. इकडे पण आहेत मोठे मोठे मासे. आणि बघा समोरच्या साईडला SP फिश. आणि इकडे पण तुम्हाला मोठे मोठे मासे दिसतील. बघा इकडे पापलेट आहे. हे खापरी कसं आहे दादा? 700 रुपये. बघा खापरी पापलेट आहे 700 रुपये किलो. 700 900 आणि आपला सुपरवाला 900 का बघा 900 रुपये किलो. आणि ते 800 रुपये किलो साईजवर आहे. आणि हा कुठला मासा दादा? पळीन आहे 300 रुपये किलो. पळीन 300 रुपये किलो. हे बघा 300 रुपये किलो. पण हा नदीचा मासा आहे पळीन. हा बघा नदीचा मासा 300 रुपये किलो. बाकी इकडे प्रॉन्स आहेत. प्रॉन्स कसे आहे रे? प्रॉन्स कसा आहे दादा? बघा 500 रुपये किलो प्रॉन्स आहे. आणि आमच्याकडे पण बरेच मासे आहेत. आणि इकडे पण बघा केवढे मोठे मोठे गोड्या पाण्याचे मासे आहेत. केवढे मोठे मोठे बघा. हे बघा हे आंबळी मासा हा पण नदीचा. बघा 50 रुपये पाव किलो आंबळी मासा नदीचा म्हणजे 200 रुपये किलो आहे हा. बाकी हे सध्या हलवा आणि सुरमई जो तुम्हाला फ्रोझन दिसते ही 700 रुपयेवाली आहे. 700 रुपये किलो. बाकी बघा इकडे मस्त गोड्या पाण्याचे मासे आहेत. तिकडे चिलापी आहे. चिलापी कसा दादा आज? 120 रुपये किलो चिलापी. चिलापी 120 रुपये किलो आहे. हा बघा चिलापी 120 रुपये किलो. 120 140 बळीवाली. आणि मोठावाला चिलापी तो दिसतोय का तो 140 रुपये किलो. असे मोठे मोठे मासे आहेत इकडे त्या मार्केटमध्ये पण. हे पिंपरीतला आहे. पिंपरी चिंचवड कृष्णानगर. हे बघा इकडे पण आहेत. हा काठ बांगडा कसा आहे रे? हा बघा 200 रुपये किलो आहे काठ बांगडा. आणि आपला तेली बांगडा ताजावाला 300 फ्रोझनवाला 220. बघा ताजावाला 300 रुपये किलो. फ्रोझनवाला 220 रुपये किलो. बाकी प्रॉन्स आहे हे. आणि इथे आपला कापून ठेवला आहे कटला. कटला कसा आहे? हा बघा 340 रुपये किलो कटला. आणि ताजी सुरमई कशी? 800 आणि फ्रोझन 700. हे बघा ताजी सुरमई 800 रुपये किलो. फ्रोझनवाली 700 रुपये किलो. आणि मेन इकडे आहे ती वाम पिवळीवाली. कशी आहे वाम? हे बघा 1000 रुपये किलो आहे वाव. इकडे बघा हे लकी फिश सेंटर. बघा लकी स्टार फिश कॉर्नर इकडे आहे. आणि यांच्याकडे पण असे सगळे मासे आहेत गोड्या पाण्याचे सोबत आपले समुद्रातले पण फ्रेशवाले. आणि रूपचंद कसं आहे रे? बघा रूपचंद मासा 160 रुपये किलो. बघा तिथे बासा मच्छी पण आहे. आणि मोठे मोठे कटला आहे सोबत रोहू पण आहे. रोहू कसं आहे? 140. बघा 140 रुपये किलो रोहू आहे. हा मार्केटमध्ये गाबोळी पण आहे. रोहूचे कशी आहे गाबोळी देतो दादा? 200 रुपये. बघा 200 रुपये किलो. ही रोहूची गाबोळी बघा केवढी मोठी आहे. म्हणजे रोहू केवढा असेल. आणि 200 रुपये किलो आहे गाबोळी. आणि असं हे मार्केट आहे आपला पिंपरी चिंचवडमधलं कृष्णानगर इकडचं. बघा एवढं. आणि जास्त नाही बोललो तुम्हाला 1 2 3 4 वेंडर फक्त. आणि इकडे बघा या मार्केटमध्ये आलं तर सुकी मच्छी पण आहे. जवळा कसा आहे ताई? 25 रुपये छटाक म्हणजे किती ग्रॅम? हे बघा 120 रुपये पाव किलो आहे हा जवळा. तिन्ही सारख्या क्वालिटीचे नाही आहेत ना. हे बघा ही क्वालिटी आहे. ही कशी 120 रुपये. हे बघा ही 140 रुपये पाव किलो. आणि हा एकदम साफ केला आहे. त्यात जराही घाण तुम्हाला कचरा वगैरे काय मिळणार नाही. साफ करायची गरज नाही घरी जाऊन. आणि हे बघा हे आहेत ते 120 वाले ना. बघा हा 120 रुपये पाव किलो. आंबाडे ही कशी? हे बघा 180 रुपये पाव किलो. 40 रुपये छटाक. इथे छटाकचा खूप हे आहे मापदंड आहे ना. छटाक खूप चालते इकडे त्या कृष्णानगरला. आणि बोंबील कशा आहेत ताई?
बघा 150 रुपये पाव किलो. हा बघा हा बोंबील 160 रुपये पाव किलो आहे आणि जरा जाड असतील तर 180 रुपये पाव किलो. आणि या मार्केटला आला तुम्ही कृष्णानगरच्या फिश मार्केटला तर सुकी मच्छी पण तुम्हाला मिळेल. पावसाळ्यात ताजी मिळत नसेल मच्छी तर सुकी मच्छी नक्की घ्या. आणि वाकट्या कशा आहेत? हे बघा 140 रुपये किलो वाकटी आहे. आणि सगळे मासे सुक्या मच्छीमध्ये पण इकडे. आणि आत्ता मासे वगैरे घेऊन आम्ही आलो आहोत ते हे बघा काय दिसतं तुम्हाला गारवा रसवंतीगृह इथे आम्ही आलो थंडगार उसाचा रस पियाला. आता हे गारवा रसवंतीगृह तुम्हाला माहीत असेल, याचा आपण मुंबईला एक व्हिडिओ पण बनवलेला आहे, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी तुम्हाला देतो. आणि इथे एकदम मस्त गारगार उसाचा रस मिळतो बिना बर्फ टाकलेला पण थंड. आणि आपल्याला श्रेयस पण भेटला आहे. आता दाजी तर बसलेच आहेत, श्रेयस पण क्लासवर नाही येतात, ह्याला पण आपण घेतला बरोबर. आणि बघा ही अशी मशीन असते गारवाची, ही तुम्ही बघितली आहे माझ्या चॅनलवरती अगोदर ऑलरेडी, त्याची लिंक मी टाकेन तुम्हाला. आणि बिना बर्फ थंडगार रस मिळतो इथे उसाचा रस. पूर्णपणे हायजीन. 10 वेळा तो रस ऊस काढायचा नाही, काय नाही, झंझट नाही. एकदा टाकला की डायरेक्ट पूर्ण घेऊनच निघतो. हा पूर्ण स्वतःहून डायरेक्ट हे आहे खाली दिसतंय ना, याच्यामध्ये पाठीमागे जमा होते स्वतः. गरजच नाही. आणि बर्फ बिर्फ काय झंझट नाही. हे बघा आहे का काहीच नाही काय नाही. आणि मासे बिशा होत ना पॅक असतं ना पाठीमागे, त्यामुळे एकदम हायजीन. प्रश्नच येत नाही. हा ते काय डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकला की गारगार रस दिसतो का, इथं खाली जातो आतमध्ये आणि तिकडे चिल्ड होतो. आणि रेट माहीत नाही ना, 10 रुपये ग्लास, एकदम स्वस्त. त्यांच्या बाहेर आपण घ्यायला गेलो होतो 15 रुपये 20 रुपये. हे बघा. आणि आता आम्ही पार्सल घेतो 1 लिटर. हा बघा हा 1 लिटर आहे ना हे बघा 1 लिटर 50 रुपयाला 1 लिटर 10 रुपये ग्लास. हे बघा हे. आणि हे काय अर्धा लिटर आहे काय? तर हे अर्धा लिटरचं माप आहे. मला असं वाटलं हा ग्लास भरून पियाल तर मस्त. ग्लासची साईज मला डिझाईन आवडली एकदम भारी. त्याला म्हटलं काय 3 इडियट वाटतंय का? हा तुला हॉस्पिटलला घेऊन चाललोय मध्ये बसून. काय रे? ही इंद्रायणी नदी, देऊची इंद्रायणी नदी. इकडे बघा बोटिंग चालू आहे. आणि इकडे बघा काय आहे, इकडे पूर्ण झाडी आहे. आणि हे दिसतंय ते गाथा मंदिर. हे बघा हे दिसतंय ते गाथा मंदिर. हे बघा आमच्या दाजींच्या घरापासून एक हार्डली 5 ते 10 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवर आहे. 5 मिनटं फक्त गाथा मंदिर. आणि बघा इकडे आपण घेतली मच्छी, मी बघितलं बांगडा आहे आणि कटला आहे बघा. आणि सोबत आपण घेतलंय मटण पण. आज तर पार्टी आमच्याकडे, मटण पण मच्छी पण, पार्टी. आणि आता ह्यांच्या हातात आहे सगळं काय काय बनवायचं ते. या दोघींच्या जे बनवून खायला घालतील ते आपण खायचं आहे मस्तपैकी. आणि इकडे आपला कटला फ्राय होतोय बघा. कटला थोडं मोठे पीस आहेत कटल्याचे. आणि हा बघा इकडे आपला बांगडा पण फ्राय झाला आहे. आणि इकडे आपलं मटण पण शिजलेलं आहे, म्हणजे मटण पण रेडी झालं आहे. शिजलं आहे काय हे बघा. आणि हे नळी आणि तरी बघा तरी आलेली आहे. दाजी आपली तरीवर लक्ष आहे. आणि बघा आपला मटणचा रस्सा, मटण सोबत हा कटला, बांगडा, कांदा लिंबूचा आहे आणि आपली मस्त ज्वारीची भाकरी. असा आज आपला संडेचा दुपारचा बेत आहे इकडे दाजींच्या घरी. आणि दाजीने सुरुवात पण केली. दाजीने भूक लागली आहे, मच्छी बघून कंट्रोल नाही झालं आहे. आणि तिकडे श्रेयसनं तर बांगडा संपवला आपण. चला आता आम्ही सगळं मस्तपैकी जेवून घेतो छानपैकी. आणि श्रेयस कसा लागला बांगडा? चांगला आहे का? ते तुझा ताट बघूनच कळते, लगेच संपलाय बांगडा. छान झालं. आणि दाजी रस्सा कसा झालाय मटणाचा? आणि हा कटला, दाजी फर्स्ट टाइम ट्राय करतात कटला. खरंच का? हा
एक नंबर. बघा पहिल्यांदाच कटला ट्राय केलाय त्यांनी. तू बघ. तर सर आता सगळ्यांना आता मच्छी तर आवडली आहे. रेखाने पण ट्राय केलंय कटला. हा रेखा तू आधी खाल्ला का कधी? तिचा फर्स्ट टाइमच आहे कटला खायचं. आणि इकडे तर आमचं इकडे मटणाकडेच लक्ष आहे. मटण झालं की मग काय नको मच्छी बिच्छी. तर ठीक आहे मित्रांनो, चला आता मी मस्तपैकी जेवून घेतो. आणि तुम्हाला आपल्या हा पिंपरी चिंचवड आल्यानंतर जे मच्छी मार्केट दाखवलं त्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवीन व्हिडिओ. टेक केअर. बाय बाय. मटनवाले जरा लेट करतात. बाय.